नमस्कार. होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल अंडा मसाला. चला रेसिपीला सुरुवात करूयात. अंडी बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण एक मसाला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, सोबतच 1 वाटी तळून घेतलेला कांदा आहे. हा रेडीमेड कांदा मी या ठिकाणी वापरलेला आहे. 10 ते 12 काजू मी भिजू घातलेले होते एखादा तासभर आधी, चांगले भिजलेले आहेत तेही आपण यामध्ये घातलेत. सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून दही घालायचं आहे. तर दही एकदम ताजं असावं, आंबट असलेलं दही या ठिकाणी वापरायचं नाही आहे. आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहोत. आवश्यकता असेल तर आपण पाणी वापरणार आहोत. दुसरीकडे मी कढई तापवण्यासाठी ठेवली आहे. कढई आपली या ठिकाणी चांगली गरम झाली आहे. यामध्ये 3 पळी तेल घातलेलं आहे, सोबतच काही खडे मसाले घातलेत, अर्धा चमचा शहाजिरे घातलेले आहेत, 3 ते 4 लवंग आहेत, 2 हिरवी विलायची आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे. 2 कांदे मी चॉपरमधून एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत. ते कांदे देखील यामध्ये घातलेले आहेत. आता कांद्याचा रंग आपल्याला चेंज होईपर्यंत कांदा चांगला तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हलकासा कांदा गुलाबीसर झालेला आहे. आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता, तोही यामध्ये घालते आणि आता टोमॅटो आपल्याला मऊसर होईपर्यंत शिजू द्यायचा आहे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी, मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण 1.5 चमचे यामध्ये लाल तिखट घातले आणि अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. लाल तिखट आणि हळद आपल्याला तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. ती देखील चांगली परतून निघाली पाहिजे. आता हे सगळं परतून झालेलं आहे. यामध्ये आपण तयार केलेली जी काही मसाल्याची पेस्ट होती ती घालणार आहोत. मिक्सरचं भांडं या ठिकाणी मी परत एकदा थोडंसं पाणी घालून विसळून घेतलेलं आहे, म्हणजे यामधला जो मसाला आहे तो वाया जाणार नाही. सगळा मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतू द्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर 15 ते 20 मिनिट जवळपास आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. अधूनमधून आपण मसाला हलवणार आहोत. त्याच्यानंतर खाली जी काही काजूची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट कढईच्या तळाला लागते ती चांगली खरडून काढायची आहे. परत एकदा मसाल्यात मिक्स करायचा आहे. मसाल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीनं हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यासोबतच कसुरी मेथी घातलेली आहे. गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये मसाल्याचं प्रमाण करू शकता. सगळं परत एकदा मिक्स करायचं आहे. आता आपण जेव्हा अशा पद्धतीच्या रेस्टॉरंट स्टाईल भाज्या करतो तर तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरतीच हळूहळू हे मसाले जे आहेत ते चांगले परतून घ्यायचे. मसाला तयार होण्यासाठी आपल्याला 15-20 मिनिट लागणार आहे. तोपर्यंत बाकीची मी तयारी करून घेतली आहे. या ठिकाणी अंडी जी आहेत ती सोलून घेतली आहेत आणि याला अशा पद्धतीनं मी चिरा पाडून घेतलेल्या आहेत. यामुळे काय होईल की ग्रेव्ही जी आहे ती आतपर्यंत चांगली मुरेल आणि अंडी जी आहेत ती टेस्टी लागतील. तुम्ही असं न करता फोर्कने त्याला छिद्र देखील पाडू शकता. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी याला जी आहे चांगली तर्री सुटलेली आहे. साईडने मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. तर जवळजवळ 1.5 कप गरम पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे. आपण अंडा मसाला करतो आहे त्यामुळे ग्रेव्ही जी आहे ती जास्त पातळ नसावी. 1.5 कप ते 2 कप पाणी एवढं पुरेसं आहे. यावरती परत झाकण ठेवायचं आहे एखादं मिनिटभर. तोपर्यंत आपण अंडी जी आहे ती तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊयात. थोडंसं 1 पळीभर मी या ठिकाणी तेल घातलेलं होतं. यामध्येच थोडंसं लाल तिखट, त्याच्यानंतर हळद आणि मीठ घालून या ठिकाणी अंडे अशा पद्धतीनं मी 1-2 मिनिट चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. फ्राय करताना शक्यतो आपण स्पॅच्युलाचा वापर करायचा आहे किंवा बाकी आपण स्टीलची चमच्यानी जर ते केलं तर अंडी जी आहे तुटण्याची शक्यता आहे. बघा या ठिकाणी 1-2 मिनिटानंतर तर ग्रेव्हीला जी आहे ती तर्री आलेली आहे. यामध्ये आता आपण जे अंडे फ्राय करून घेतलेले होते ते घालणार आहोत. त्यासोबतच कढईमध्ये जे काही तेल आणि शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो देखील आपण यामध्ये शेवटी घालणार आहोत. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी या स्टेजला घालायचं आहे आणि झाकण ठेवून 1-2-3 मिनिट आपण याला असंच शिजू देणार आहोत. म्हणजे काय होईल की जो मसाला आहे तो अंड्यांमध्ये चांगला मिक्स होईल. या ठिकाणी आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. भाजी सर्व करण्यापूर्वी त्यातलं मिठाचं प्रमाण चेक करा. मी 2 ते 3 स्टेजला यामध्ये मीठ वापरलं होतं, त्यामुळे या भाजीमध्ये मीठ जे आहे ते पुरेशा प्रमाणामध्ये आहे. मला या ठिकाणी मिठाची आवश्यकता वाटत नाही. आता आपण भाजी जी आहे ती सर्व करूयात.
रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.